मुंबईच्या अंधेरी परिसरातील महापालिका के प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली आहे। यामध्ये भाजपचे नगरसेवक रोहन राठोड यांची बिनविरोध निवड झाली। या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केलेला आहे। मुंबईत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्य शासनातर्फे जय्यत तयारी सुरू आहे। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शासकीय बैठकीत तयारीचा आढावा घेतला। नागरिकांच्या सेवा सुविधा आणि सुरक्षेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले। विरार पोलिसांनी गहाळ झालेले मोबाईल मूळ मालकांना परत केले। विरार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हरवलेल्या मोबाईल फोनच्या तक्रारींवर कारवाई करत पोलिसांनी शोधमोहीम राबवली होती। पोलिसांनी विशेष पथकाच्या मदतीने 63 मोबाईल हस्तगत केलेत। दरम्यान यावेळी पोलिसांनी संबंधित नागरिकांना मोबाईल परत केले। रमजानच्या महिन्यात खजूर खाऊन रोजा सोडण्याची परंपरा आहे, त्यामुळे सध्या खजुराच्या विक्रीत वाढ झाली आहे। सौदी अरेबिया, जॉर्डनसहित अरब राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणात खजूर आणि सुकामेवा आलेला आहे। महावितरण कंपनीची घरगुती ग्राहकांसाठीची वीज अन्य वीज कंपन्यांपेक्षा महागडी आहे। आर्थिक पाहणी अहवालातील वीज दरांच्या आकडेवारीतून हे दिसतंय। नवीकरणीय ऊर्जा निर्मितीमध्ये राज्यानं मोठी आघाडी घेतली असून या क्षेत्रात महाराष्ट्राचा देशामध्ये 3रा क्रमांक आहे। मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेनं विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवली आहे। मागील वर्षात मुंबई विभागात रेल्वे प्रशासनानं 16 लाख प्रवाशांकडून 71 कोटींचा दंड वसूल केला आहे। मुंबईत मनसेकडूनही तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येते। दादर इथं छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान इथे शिवजयंती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानातील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। कल्याणमध्ये तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। मिरवणुकीत सामाजिक संदेश देणारे चित्ररथ देखील नागरिकांना पाहायला मिळाले, तर यावेळी नागरिकांची मोठी उपस्थिती होती। मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवसेना युबीटीच्या माध्यमातून शिवजयंती साजरी करण्यात आली आहे। भारतीय कामगार सेनेनं आयोजित केलेल्या या सोहळ्याला उद्धव ठाकरेंनी हजेरी लावलेली आहे। यावेळी महाराजांच्या पुतळ्याला उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केलं। कल्याण डोंबिवली महापालिकेतील NUHM डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांचं 3 दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे। 4 महिन्यांपासून थकीत असलेला पगार देण्याच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन करण्यात आलं। शिवसेना संपर्क प्रमुख महेश गायकवाड यांनी KDMC अधिकाऱ्यांची भेट घेऊन आठवडाभरात या कर्मचाऱ्यांना थकीत पगार द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला। रमजान महिन्यात नमाज पठण करण्यासाठी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात तात्पुरती जागा द्यावी अशी मागणी करण्यात आली होती। मात्र मुंबई उच्च न्यायालयाने ही मागणी करणारी टॅक्सी चालक संघटनेची याचिका फेटाळली। सुरक्षेच्या कारणास्तव अशी परवानगी देणं शक्य नसल्याचं न्यायालयानं म्हटलं। मुंबईतील वायू प्रदूषणात वाढ होतीये, त्यामुळे प्रदूषणाचं प्रमाण तपासण्याची गरज असल्याचं मत मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केलंय। मुंबईजवळील शहरांमधून किंवा परिसरातून निर्माण होणाऱ्या वायू प्रदूषणाबाबत सूचना मागवण्यात आल्या आहेत। मुंबईत काल सर्वाधिक तापमानाची नोंद झाली। शहरात तापमानाचा पारा 38°C पोहोचला। कडक उन्हामुळे अनेकांना डोकेदुखी, थकवा जाणवलाय, त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे। इयत्ता 1ली ते 8वीच्या सत्र परीक्षा घेण्याचा अधिकार शाळा स्तरावरच कायम ठेवावा अशी मागणी मुंबई शहर शिक्षक विकास मंडळानं केली आहे। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीला महत्त्व देऊन परीक्षांचं नियोजन शाळा स्तरावरच ठेवण्याची मागणी केली। राज्यातल्या विद्यार्थ्यांनी यंदाही शिक्षक होण्यासाठी मोठी पसंती दिली आहे। BEd प्रवेश परीक्षेसाठी यंदा 1,09,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 7,000 घट झाली आहे। राज्यात माशांच्या उत्पादनामध्ये वाढ होतीये, मात्र माशांच्या निर्यातीत घट होतीये। माशांच्या उत्पादनामध्ये 7 लाख मेट्रिक टनावरून 7.3 लाख मेट्रिक टनपर्यंत वाढ झालेली आहे। तब्बल 13 वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचं काम अपूर्ण असतानाच प्रवाशांकडून टोल वसुली केली जाणार आहे। महामार्गावर ठिकठिकाणी टोल नाके उभारलेले आहेत, ते कार्यान्वित करण्याच्या हालचाली सुरू आहेत। येत्या आठवडाभरात याबाबत अधिसूचना जारी होणार असल्याची माहिती आहे।
गोवंडीच्या लिंबोणी बाग इथं उभारण्यात येणाऱ्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पावरून वादंग झालंय. वाडकाम करण्यासाठी गेलेले अधिकारी आणि नागरिकांमध्ये बाचाबाची झाली आहे. प्रशासनाकडनं अधिकृतपणे प्रक्रिया न राबवता प्रकल्प केला जातोय असा दावा करण्यात आला. याच कारवाई दरम्यान एका रहिवाशाचा मृत्यू झाल्यामुळे प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. मीरा भाईंदरमध्ये महिला आणि पुरुषांसाठी एकत्रित शौचालय बांधण्याचा अजब प्रकार समोर आला आहे. मीरा भाईंदर पूर्वेकडील RMP पार्क इथं महिला आणि पुरुषांसाठी संयुक्त शौचालय बांधण्यात आलेलं आहे. ठाण्यात महापालिकेच्या शौचालयाच्या बाजूची जागा चक्क फेरीवाल्याला भाड्याने दिल्याचा प्रकार उघडकीस आला. भाजप नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी हा प्रकार समोर आणला. महापालिकेची जागा खासगी विक्रेत्याला तेही शौचालयाच्या बाहेर खाद्य विक्रीसाठी दिल्यानं मृणाल पेंडसे आक्रमक झाले आहेत. दरम्यान आता संबंधित फेरीवाल्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. अंबरनाथ तालुक्यातील चामटोली ग्रामपंचायत कार्यालयात रात्रीच्या वेळेस कागदपत्र हाताळणाऱ्या 2 इसमांना ग्रामस्थांनी रंगेहात पकडले. या प्रकरणात 2 आरोपींसह ग्रामपंचायतीचे नगरसेवक यांच्यावर कुळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कल्याण डोंबिवली महापालिकेत सत्ता स्थापनेनंतरच मित्रपक्षांमध्ये चढाओढ पाहायला मिळते. स्थायी समिती सभापती पदावरून भाजप शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य सुरू आहे. महापौर पद शिवसेनेकडे गेल्याच्या नंतर आता स्थायी समिती सभापती पदावर भाजपनं दावा सांगितला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. बजेट मांडताना मुख्यमंत्र्यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिलाय. दादांच्या जाण्यानं मोठी पोकळी निर्माण झाल्याचं म्हणत दादांचं भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्प मांडलाय. 1000पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना कॉन्क्रीट रस्त्यानं जोडण्यात येईल अशी मोठी घोषणा फडणवीसांनी केली. तर मुंबई महानगरात जलमार्गाचे 340 किलोमीटरपर्यंत वाढवणार असल्याचं त्यांनी म्हटलं. लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली. योजना सुरूच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे.